मित्रांनो आज भव्य असं हिंद केसरी माळशिरा आदत हिंद केसरीचं मैदान पार पडले आणि या मैदानाचा हिंद केसरीचं मन आणि प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी झाली म्हणजे लक्षा आणि त्याच्यासोबत आदतला कोण पळाला? ते शेटपळकरांचा आदत किंग सोन्या पळाला. सोन्या पळाला. लक्षा आणि सोन्या आज आदत हिंद केसरीचे एक नंबरचे मानकरी झाले. लक्षाची संपूर्ण टीम आपल्या बरोबर आहे. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं लक्षाचं आणि त्याचं नियोजन झालं होतं? हे आमचं नियोजन मला वाटतं हे आदतचं सोन्याचं आणि लक्षाची गाडी चांगली पळते, त्यामुळं आम्ही एक 4-5 मैदान झालं ही गाडी हाणतोया. आम्ही अजून एकदा गाडी हाणली पण आम्हाला तिथं गाडी फॉल असल्यामुळे निकाल दिला नव्हता. तिथं पण आम्ही फायनलला राहिलो होतो 1 नंबर तासावर, पण तिथं निकाल दिला नसल्यामुळे तिथं आमची गाडी लई पळाली. मग आम्ही ठरवलं जिथं आदतचं मैदान असेल तिथं हाईच गाडी हाणायची आणि काय का असं ना मार खाव किंवा राहाव पण हाईच गाडी हाणायची, कारण पळती गाडी म्हणून आम्ही ही गाडीचं नियोजन केलं. आपलं गाव कोणतं पहिलं सांग? माझं नाव भालू ड्रायव्हर राजेवाडी इकडे आटपाडी तालुक्यात आहे. ती काय म्हणजे अजून कोणाला माहित नाही ती आटपाडी तालुक्यातली. राजेवाडी काय जण वाटतं फलटण बसली, काय जण असं वाटतं बारामती कडली. मग मी आहे आटपाडी तालुक्यात. लक्ष कोणाचं नाव बोलतो का? लक्ष काय नाव म्हणजे नाव सांगा सगळं. काय सांगाल आज फायनलचा 1 नंबरचा फायनलचा मानकरी म्हणजे आम्ही त्या दिवशी पेडगावला ओपनला पण राहिलो. याच्यासोबत आमचाच घरची गाडी पळाली सारंगण दोन्ही, त्यावेळेस पण लय आनंद झाला. आणि आज पण गाडी राहिली, आज पण लय आनंद झाला. सगळी टीम तरी निम्मी टीम आमची घरी आहे, ती घरनं फोन करते आम्ही आलो, पण आता म्हणलं राहू दे अंधार झालाय बैल घरी येतात. ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे दोन्ही खांदी कुठं पण घाला, कडला येऊ द्या, ह्या कडला सोडून देणार पाहिजे वाटत तुम्हाला पळणार, कुणाला पण घालायचं कोण पळणार का. आपली गाडी पळाली 26 गट आणि 3 नंबर तास 7वा सेमी 3 नंबर सकाळपासून निघाला. त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं, कारण की फायनलच्या हिंद केसरीच्या मैदानात गुलालात राहिलेला काय मनात तर दुखदुखी होतेच, कारण आपण 3 नंबर तासावा आहे. आत गाड्या चांगल्या आहेत त्याच्यामुळे मनात दुखदुखी होती. आणि मधल्या रानात जरा मिस्टेक झाली व्हायचं, आमचं वासरू पण थोडं कमी पळालं, परत पळालं आणि आमच्या बैलाने आम्हाला निकाल दिला. वासरू 1 नंबर पळते. काय गाडी म्हणजे वासरूचं एक कली बोलायचं नाही आपल्याला, दोन्ही गाडी 1 नंबर पळते. आणि ह्या गाडीवर लय जणांचं लक्ष आहे, प्रत्येक आपल्या समालोचकांचं लक्ष आहे, परत सगळ्या मोठ्या बैलावाल्यांचं लक्ष आहे, बैलावर लक्ष आहे, वासरावर. प्रत्येकजण फोन करतात पायऱ्याला, पण कसं आहे ती गरीब आहेत वासरूवाली, हे गरीब आहेत पोरं. मग आता हे गरिबीतनं वर चालले आहेत. मग आता सगळ्यांचं फोन येतात आम्हाला पायऱ्याला दे. पण आधी कोणाचा सुद्धा फोन येत नव्हता. आम्ही मागं लागायचो त्यावेळेस कोण आमचं एवढं पळत होतं. आम्ही आदतमध्ये पुशेगावला आदत असताना ह्याला गट काढलाय 3 नंबर तासानं. तेव्हापासून मी प्रत्येक माणसाला म्हणायचं आयला ना त्याला लक्ष आहे, ते घाला वासरू चांगला आहे, पण कोण आम्हाला तवा गिनत नव्हतं. आणि आता जसं पेडगावला राहिलंय तसं सगळ्यांचं फोन येतात आम्हाला द्या. पण आता ही गरीबाची गाडी पळते आहे, मग ही फोडून कशी चालेल. काय जणाला राग येईल माझ्या बोलण्याचा, पण त्यांनी सुद्धा जाणलं पाहिजे आपण ज्यावेळेस त्यांना मागितलं त्यांनी ते आपल्याला दिलं नाही. आणि आता सगळे मागतात, मग आपण कसं देऊ, कारण ही गरिबीतनं वर चालले ते. ह्या पोरांकडे पैसे नाहीत अक्षरशः. ही काय पोरं आता कामावर येते, ती पोरं कामाचा पगार झाला का ह्याला भाड्याला त्याला पैसे देतात. काय वेळेस मी पदरनं भाडं देऊन पोरं बोलवून घेतली ती. एवढी गरीब आहे ती ह्यांची परिस्थिती. आणि त्याचं सार्थक आम्हाला 2 मैदानात ह्यानं धावून दिलंय की मी काय करू शकतो तुमच्यासाठी. अगोदर आम्ही फायनलला राहिले बऱ्याच मैदानात, पण आम्हाला आनंद झाला म्हणजे पेडगावचं हिंद केसरी मैदान आणि आजचं हिंद केसरी मैदान 20 दिवसात डबल हिंद केसरी झालाय. त्याचं लय मोठं. काय सांगशील आता दादाने सांगितलं नेमकं कसं नियोजन होतंय काय ते काय सांगशील? या सगळा संघर्ष तुमचा आहे हा. संघर्ष तर करतोय, पण पायऱ्याला अडचण सगळ्या. ड्रायव्हर म्हणतील ते पायरा कर, ड्रायव्हर सांगतो ड्रायव्हरचं नियोजन. थोडं 1-2 महिन्यामध्ये ड्रायव्हर आम्ही चालतो आमचं त्यांचं भांडण नव्हतं काय नव्हतं. थोडं ड्रायव्हरचं आमचं ड्रायव्हर दुसरा ड्रायव्हर बसतो, बरं डीजे आमच्या गाडी बसवलं. या क्षेत्रामध्ये ज्याचा बैल पळतो त्यालाच पैरे मिळतात का? ज्याचा बैल पळत नाही त्याला बैल पळून पैरे मिळतात. काय सांगा याच्याविषयी? काय सांगा? ज्याचा बैल पळतो त्याला सुद्धा पैरे मिळत नाही. आता आमचा बैल दोन्ही खाली कड काढतो तरी त्याला पैरे मिळतात. का बरं असं? पैसे
पैसे मोहरा काय वायदेशिवाय आज बैलाला आम्हाला प्रकार पैसे नसते बैल आमचा जसा ते चटणी भाकरी घरने की म्हणते ना तसा आमचा बैला खोराक नसता तर बैला खायचा असतो बिगर खोराक त्यानं त्याच्या परिस्थितीची जाणीव ठेवली. एक तुमचं कष्ट चौघा मित्रांचं पाच मित्रांचं एक त्याला माहित होतं की आपल्यासाठी हे मित्र करतायत दिवसरात मेहनत करतायत. त्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू दाखवून देता येतो की म्हणजे सगळ्या मराठीला समजतंय डोळ्यात आनंद अश्रू आहेत. त्याने आज हिंदकेसरीचा एक मोठा मानकर पटकावलाय. काय सांगाल याच्याविषयी? डोळ्यात पाणी आले त्याच्या. त्याचं काय त्याचं सगळ्या म्हणजे त्याच्यावर पण सगळ्या पोरांचं प्रेम आहे आणि त्याचं पण सगळ्या पोरांवर प्रेम आहे. त्यामुळं त्याला सुद्धा माहित आहे ह्या पोरांनी आपल्यासाठी काय केलं ना आपण त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे. का खरेदी कुठली आपली? घरचेच आहे. घरचंच आहे. काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला जाणवते? वैशिष्ट्य काय वाटते? वैशिष्ट्य काय आता आम्ही म्हणजे पाळणार नाही असं काय विषय नाही आम्हाला डोक्याचं नव्हतं. आठपेक्षा पैसे जास्त कमवून दिले त्यामुळे त्याचं वैशिष्ट्य आम्हाला काहीच माहित नाही. वैशिष्ट्य फक्त एकच आहे की दोन्ही खाली कडे होत्या कड सांभाळणार असं मतर पळतो ही कडे होत्या ना ती कडे होत्या तास शिवत ना तेवढं त्यात गुण आहे. आणि नियोजन कोण करतं सगळं मग? नियोजन आम्ही दोघं ड्रायव्हर. कुठल्या बैलासोबत इच्छा होती पळायची? आमची एकच इच्छा आहे कारण की राहुल दादा वाईट बघत असतील. दादांसोबत गेले पेडगावच्या मैदानात पेडगावच्या मैदानात दादा आमच्यापाशी फोटो काढलेला येऊन काढलाय फोटो. कुठेतरी वर्षानुवर्ष लोकांचे कितीतरी वर्ष जातं हिंदकेसरीच्या गुलालासाठी, पण तुमचं कष्ट आणि परिश्रम म्हणावं आपण की पेडगाव हिंदकेसरी, माळशिरस हिंदकेसरी सलग 2 मैदान तुम्हाला गुलाल मिळवून दिला. त्याने एका वर्षात गरिबीत जाऊन ठेवून 2 मारले. अक्षरशः बैल पळताना एकच वर झाले. अक्षरशः बैलाला शेड नाही कडनी शेडनेट बांधलंय पोराने आणि वर आपले नारळाची फळं टाकली होती. बहुतेक आता पत्र टाकले ना, आता पत्र वर मिळाले आता नाहीतर तुमचा निकाल पुकारला जाते ऐका. नाही ते आता ते काय सांगणार ना. ऐका बस निकाल बघा मित्रांनो, वाईट बरोबरच निकाल पुकारलाय आणि एक आनंद असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद बघू शकता तुम्ही. बघा हे आनंद मित्रांनो बघू शकताय की त्या गरिबीतून आलेला बैल आहे आणि किती कष्ट करावं लागतं. दादाने सांगितलं बाईट मध्ये एवढं सांगायचंय फक्त राहुल दादा आम्हाला मुलांच्या डोळ्यातील अश्रू बघा हे अश्रू सगळं काही सांगून जाते की गरिबीतून आलेला बैल आणि त्याच्यामुळे घेतलेलं कष्ट आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ज्यावेळेस माईकवरती कुठेतरी आपलं नाव त्या डोळ्यातून पण पाण्याला बघा मित्रांनो. अक्षरशः म्हणजे त्याला पण कळतंय की आपण आपले हे मालक असतील किंवा सहकारी किती कष्ट करतायत आणि त्याचं कुठंतरी त्यांना फळ तुम्हाला दादा दिलंय. राहुल दादांना काय सांगाल? दादांनी फक्त आम्हाला एकदम मथुर द्यावं, दुसरं काहीच आमच्या अपेक्षा नाही. अख्ख्या टीमचं आमच्या प्रत्येक बॅनर मथुरचा फोटो देव म्हणून मथुरचा फोटो प्रत्येक बॅनर होती. ज्यावेळेस आमचा बैल फायनल राहिला किंवा क्वार्टर राहतो प्रत्येक बॅनरवर मथुरचा देव म्हणून फोटो आहे आणि आमचा आज सध्या टेटस मथुरचा देव म्हणून टेटस असतो. रोज या टीमचा आमच्या सगळ्याचं रोज कधी पण आमचा नंबर कुणापाशी पण असत्याला नसत्याला रोज महत्वाचा टेटस ठेवल्याशिवाय पोरं एक सुद्धा बिना महत्वाचा टेटस ठेवता एक सुद्धा पोरग नाही. ज्या आणि राहुल दादा म्हणा आणि मथुर म्हणा छत्रात आला त्यानंतर आम्ही बैल आमचा तयार केला. बैलाला सध्या जसा देव पळतो तसं त्यांनी सिद्ध करून दाखवले. दोन्ही कड आणि तास कधी शिवणार नाही, अजून तर तास शिवणार नाही. काय सांगाल? काय सांगाल? असं बोलला सांगा बरं काहीतरी आजचा आनंद काय? आमचं काय असेल ती त्यानं आज करून दाखवलं सिद्ध. मी पण कोणापेक्षा कमी नाही एवढं करून दाखवलं ते. डोळ्यात खूपच पाणी आलं म्हणजे आनंद असेल. एक त्यानं दाखवून दिलं की तो गरीब परिस्थितीतून आला माघारी करूया. आणि त्याला परिस्थिती जाणीव होती आणि त्या परिस्थितीत त्याने ठेवली आणि 1 नंबर मिळवला. या ना त्यानं आज आमचं की सगळं जी काय असेल ती करून दाखवलं आज त्यानं सिद्ध. मी पण कोणापेक्षा कमी नाही म्हणून आज त्यानं करून दाखवलं. आजचा टेटस बघा काय बरोबर आहे. महत्वाचे खूप मोठे चाहते आणि आमचा ग्रुप आहे लक्षाचा त्या लक्षाच्या ग्रुपला सगळ्याला मेन्शन असते. मथुरचे खूप म्हणजे फॅन पण दिसतात. नक्कीच गाडी पळेल तुमची. फक्त आम्हाला राहुल दादांनी राहुल दादा पोहोचावून त्यांची इच्छा पूर्ण होईल. खूप सारी शुभेच्छा देतो तुमच्या संपूर्ण सगळ्या टीमला शुभेच्छा. लक्ष पळतोय पळत राहिला आणि इथून पुढे तुमचं काम आणि तुमचं नाव करत राहील ही शुभेच्छा देतो. धन्यवाद.